जे विद्यार्थी 2026-27 मध्ये 12वीला असेल आणि सायन्स फील्डला असेल त्या विद्यार्थ्यांना MST CET 2026-27चा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म सुरू झालेले आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकतात। तर पार्ट 1 रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम साईडवर यायचे आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन देण्यात येणार। CETची ही साईड आहे। या साईडवर आपल्याला CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 या प्रकारे ऑप्शन दिलेला आहे। तर जेही विद्यार्थी CET देत असेल, PCM ग्रुप असो की PCB ग्रुप असो, दोन्हीही ग्रुपसाठी तुम्हाला CETचा फॉर्म भरावा लागते। CETचे जे फॉर्म आहे हे सुरू झालेले आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकते। तर सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यामध्ये CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27ला विद्यार्थ्यांना क्लिक करायचं आहे। आणि जी साईड आहे तुम्हाला ती साईड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येणार, जेणेकरून विद्यार्थी डायरेक्टली आपल्या साईडवर येऊ शकतात। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येणार। अशा प्रकारे ऑप्शन आल्यानंतर आपण डायरेक्टली लॉग इन करू शकत नाही, तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण की आपण 2026-27 प्रथमतः साईडवर आलेलो आहे त्यामुळे। तर नवीन रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे। इथे जोही तुमचा ईमेल ID आहे अचूक टाका। एक पासवर्ड सेट करा, कोणताही पासवर्ड तुम्ही सेट करू शकता, फक्त लक्षात ठेवा आधार कार्डवर जसे नाव आहे इथे नाव इन्सर्ट करा, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका। तुमची जन्मतारीख इथे इन्सर्ट करा, चुकू देऊ नका। संपूर्ण एवढी इन्फॉर्मेशन फिलअप झाल्यानंतर रजिस्टरला क्लिक करा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचा जोही ईमेल ID तुम्ही दिलेला आहे त्या ईमेल IDवर एक लिंक येणार व्हेरीफायसाठी। ईमेल IDचा लॉग इन करून तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा तुम्ही बघू शकता, लॉग इन करा। त्यामधून जो ईमेल आला आहे त्यामध्ये व्हेरीफायचं ऑप्शन आहे, व्हेरीफाय करून घ्या। एकदा व्हेरीफाय केले की मग आपण करू शकणार लॉग इन, आणि लॉग इन केल्यानंतरच आपण आपला जो फॉर्म आहे हा फिलअप करणार आहे। तर बघू शकता तुमच्या मोबाईलवरती म्हणजे ईमेलवर एक व्हेरिफिकेशन लिंक गेलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही एकदा व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जोही ईमेल ID यूज केलेला आहे तो ईमेल ID इथे इन्सर्ट करा, इथे पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा। विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला सर्वात प्रथम अपार ID मागण्यात येणार आहे, कारण की अपार ID ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे CET देणाऱ्या विद्यार्थ्यांना। अपार ID कसा काढायचा तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर पहिले तुम्ही अपार ID जनरेट करून घ्या। अपार ID जनरेट केल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। तर अपार ID काढा, अपार ID काढल्याबरोबरच तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही कंप्लीट करू शकता। तर अपार IDचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही ID जनरेट करा आणि आपला फॉर्म फिलअप करा। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागण्यात येणार, इथे तुमचा आधार कार्ड नंबर इन्सर्ट करा आणि त्यानंतर नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार। कोणत्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP येणार, तो OTP इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा। सबमिटला क्लिक केल्यानंतर बघू शकता जेव्हाही तुम्ही अपार ID काढलेला असेल त्या अपार ID काढत असताना तुम्हाला एक पिन सेट करण्यास सांगितला होता, तो पिन तुम्ही लक्षात ठेवलेला आहे का? कारण की तोच पिन तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। आपण अपार ID काढत असताना सुद्धा सांगितलं होतं की जो पिन तुम्ही सेट करत आहे 6 अंकांचा, तो पिन तुम्हाला CETच्या फॉर्ममध्ये मागणार आहे। जर नसेल तर तुम्ही इथे फॉरगेटचं ऑप्शन आहे, तुम्ही इथून फॉरगेटसुद्धा करू शकता। जर आठवत नसेल तर, आठवत असेल तर तुम्ही इथून तुमचा डायरेक्टली पिन टाकून डन करू शकता। नसेल आठवत तुम्हाला तर तुम्ही फॉरगेटसुद्धा करू शकता। फॉरगेट करून पिन जनरेट करा परत आणि तो पिन टाकून तुम्ही लॉग इन करा। त्यानंतर तुम्हाला इथे 2 परमिशन मागण्यात येणार, इथे आधार कार्ड आणि अपार IDची 2 यावरती क्लिक करायचं आहे। जे लिंक दिलेली आहे इथे चेकबॉक्स, इथे 2 याचा क्लिक करा, आधार कार्ड आणि अपार ID, आणि त्यानंतर इथून अलाव करा, कारण की आधार कार्डची इन्फॉर्मेशन आणि अपार ID असे दोन्ही इन्फॉर्मेशन CETला मागण्यात आलेली आहे त्यामुळे। आणि त्यानंतर अलाव करा। अलाव केल्यानंतर आपली जी इन्फॉर्मेशन आहे हे डिजिलॉकरमधून घेण्यात येणार। अशा प्रकारे जी प्रोसेस होणार, ती प्रोसेस झाल्यानंतर तुमची अपार ID आणि आधारवरून जी इन्फॉर्मेशन आहे ती घेण्यात येणार। ती इन्फॉर्मेशन घेतल्याबरोबर डायरेक्टली तुम्हाला युजर इन्फो असं एक ऑप्शन येणार, ज्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचे नाव वगैरे येऊन जाणार। इथून तुम्ही तुमचा अपार ID चेक करू शकता। अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे तुमचा अपार ID तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर जो अपार ID नंबर आहे तो नंबर इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे। इथून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे तुम्हाला तुमचे नाव कसे 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला नाव टाकायचे आहे। फादर नेम इन्सर्ट करा, मदर नेम इन्सर्ट करा, इथे तुमचे जेंडर मेल आहे फिमेल आहे अशा प्रकारे इन्सर्ट करा। तर जे विद्यार्थी MST CET 2026-27 फॉर्म फिलअप करत असेल त्या विद्यार्थ्यांना A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणती जी अपडेट आहे ही मिस व्हायला नको। संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुमचं रिलीजन चूज करा, त्यानंतर
रिजन चूज करा, अर्बन आहे की रुरल आहे, तुमची मातृभाषा मराठी आहे हिंदी आहे, नॅशनॅलिटी मॅरिड आहे अनमॅरिड आहे आणि फॅमिली इन्कम सिलेक्ट करा. जेही तुमच्या वडिलांची इन्कम असेल ते इन्कम तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. परत एकदा माहिती चेक करून घ्या की काही कुठे मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता. संपूर्ण माहिती टाकल्यानंतर आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. जोही ॲड्रेस तुमच्या आधारवरती आहे तोसुद्धा तुम्ही टाकू शकता. जर आधारवर नसेल तुमच्या काही वेगळा ॲड्रेस असेल तोसुद्धा तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता. तर त्याप्रकारे ॲड्रेस या 3 लाईनमध्ये ॲड करा. स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, विलेज गाव टाका, पिनकोड टाका. अल्टरनेट नंबर मागण्यात आलेला आहे. अल्टरनेट नंबरमध्ये तुम्ही तुमच्याकडे दुसरा नंबर असेल तर टाकू शकता. जो तुम्ही ऑलरेडी टाकलेला आहे तो नंबर टाकू नका. आईचा टाकू शकता, वडिलाचा टाकू शकता, भावाचा सुद्धा टाकू शकता अल्टरनेटमध्ये, किंवा स्वतःकडे जर दुसरा नंबर असेल तर तो नंबर तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेस सेम आहे की वेगळा आहे एकदा चेक करा. जर सेम असेल तर या चेकबॉक्सला क्लिक करा. हा ॲड्रेस ॲटोमॅटिकली खाली इन्सर्ट होऊन जाणार, म्हणजे आपल्याला परत ॲड्रेस टाकायची गरज नाही. त्यानंतर इन्फॉर्मेशन बघण्यात आलेली, तुम्ही डोमेसिल महाराष्ट्र आहे का, इथे यस क्लिक करा. कारण की ही जी CET आहे महाराष्ट्राची आहे तर डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. हँडिकॅप आहे का, असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. 10वी कोणत्या वर्षी पास आहे ते इयर चूज करा, मार्कशीटवर दिलेलं आहे. पर्सेंटेज टाका, कोणत्या बोर्डातून पास आहे, स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे की अदर कोणते बोर्ड आहे, आणि यामधून तुमचे स्टेट, कोणत्या स्टेटमधून तुम्ही 10वी केलेली आहे, जसं की महाराष्ट्र आहे किंवा अदर डिस्ट्रिक्टमधून केलेली आहे. या प्रकारे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे. 12वीचे विद्यार्थी, इथे तुम्ही जे विद्यार्थी 12वी पास असेल लास्ट इयरला वगैरे ते इथून 12वीचे अपिअरिंग आहे का तिथे नो करतील, आणि जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत ते विद्यार्थी 12वी अपिअरिंग आहे का तर इथे यस क्लिक करतील. शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी यस क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन मागण्यात येणार नाही, कारण की तुमचा जो रिझल्टच लागलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन मागण्यात येणार नाही आहे. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी पास आहे त्या विद्यार्थ्यांनी नो करा, म्हणजे अपिअरिंग आहे का नो करा. नो केल्यानंतर तुमची 12वीची संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती मागण्यात येणार. समजा एखादा विद्यार्थी जर मागच्या वर्षी 12वी पास असेल तो तिथे नो करेल, आणि जे विद्यार्थी सध्या 12वीला असेल इथे यस करेल. यस केल्यानंतर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन मागण्यात येणार नाही. परंतु जर तुम्ही ऑलरेडी पास असाल तर तुम्हाला यामध्ये तुमची पासिंग इयर, तुमचे मार्क्स, तुमचे बोर्ड, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मागण्यात येणार. त्याप्रकारे तुम्हाला मार्कशीटवरून जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला द्यायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करा. इथे चेकबॉक्स दिलेला आहे, क्लिक करा. त्यानंतर सेव्ह चेंजेसला क्लिक करा. तुम्ही दिलेली संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे, अपार ID, 10वी 12वी, या प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह होऊन जाणार. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकता. इथून सेव्ह झाल्यानंतर तुमचे प्रोफाईल रेडी होणार. रेडी झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे लॉग इनमध्ये आले की तुम्हाला CETचा जो फॉर्म भरायचा आहे तो CET रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथून आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे. परंतु CETचे फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे, फक्त पार्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. तर या प्रकारेच आपण आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकतो. तर आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर CET रजिस्ट्रेशनला जर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला PCB आणि PCMचं ऑप्शन येऊन जाणार. सध्या ज्या CET सुरू झालेल्या त्या CETचे ऑप्शन आलेले आहे. या प्रकारे तुम्हाला सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार. ऑप्शन आल्यानंतर आपण CETचे फॉर्म भरणार. CETच्या फॉर्मबद्दल A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, जसे की फॉर्म फिलअप आहे, डॉक्युमेंटेशन आहे संपूर्ण, आणि कॅप राऊंडपर्यंत ॲडमिशनपर्यंत A to Z माहिती मिळणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. टेलिग्राम चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप संपूर्ण ठिकाणी तुम्ही कनेक्टेड राहू शकता, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही जी अपडेट असेल ही मिस व्हायला नको. कारण की संपूर्ण जी इन्फॉर्मेशन असते ही इम्पॉर्टंट असते. त्यामुळे तर MST CET 2026-27 PCB ग्रुप आणि PCM ग्रुपच्या A to Z अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.